26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारत आणि पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत. भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे बिथरलेला पाकिस्ताननं तुर्कस्तानसमोर पसरला पदर. लष्करी सामुग्री घेऊन तुर्कस्तानचं विमान पाकिस्तानात दाखल. धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस. वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटकाच्या कॅमेऱ्यात गोळीबाराचा दुर्दैवी प्रसंग टिपला गेला. पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र. पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीरांना पत्र. भारताशी निर्माण झालेल्या तणावावर ठोस धोरण नसल्याची तक्रार. पाकिस्तानच्या वजीरस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर 16 जण जखमी. बैसरन खोऱ्यात ड्रोन हल्ला करण्याचा कट होता तपासात. धक्कादायक माहिती उजेडात. हल्ल्यावेळी फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांची एनआयएकडून कसून चौकशी. शॉर्ट टर्म विजावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार. फडणवीसांकडून स्पष्ट. तर लॉंग टर्म विजावर आलेल्यांना महाराष्ट्र सोडण्याची गरज नाही. 1000 पेक्षा अधिक नागरिक पाकिस्तानहून भारतात परतले. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं म्हणत अकलेचे तोडले तारे. ओवेसीने उडवली आफ्रिदीची खिल्ली. पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा. लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती. नक्षलवाद्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम. विजापूरच्या जंगलात शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी. 7,000 पेक्षा जास्त पोलीस आणि जवान मोहिमेत. मुंबईतील आग दुर्घटनेप्रकरणी ईडीचं अधिकृत स्पष्टीकरण. काही कागदपत्र जळाल्याची माहिती. महत्त्वाचे दस्तावेज डिजिटल स्वरूपात असल्याचा दावा. आगीवरून राजकीय भडका. एल्फिन्स्टनमधील 19 इमारतींमधील स्थानिकांचं पुनर्वसन एल्फिन्स्टनमध्येच होणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. MMRDA क्लस्टर योजनेअंतर्गत पुनर्विकास करणार. युरोपातील स्पेन, पोर्तुगालसह अनेक देशात ब्लॅकआउट. इंटरनेट सेवाही ठप्प. विमान सेवाही विस्कळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.